संध्याकाळी आपण पाहता आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी झाली. ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना ठाकरेंची शिवसेनाच खरी राजकीय पक्ष आहे असा दावा केलाय. आमदार कोणत्या गटासोबत आहेत यावरून पक्षाची ओळख ठरवता येणार नाही असं सिब्बल यांनी न्यायालयात मांडलं. शिवसेनेत नव्हे तर विधिमंडळ पक्षात फूट पडली होती असा युक्तिवादही त्यांनी केला. तसेच गोगावले यांच्या प्रतोद नियुक्तीच्या अधिकारावर सिब्बल यांनी सवाल उपस्थित केले. पक्षाच्या अधिकारांबाबत अध्यक्षांनी मर्यादा ओलांडल्याचा आरोपही त्यांनी केलाय. दरम्यान कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद उद्याही सुरू राहणार असून या प्रकरणातील पुढील सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून रिपब्लिकन सेना आक्रमक झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 19 ऑगस्टच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर असताना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात येईल अशी भूमिका रिपब्लिकन सेनेने घेतली आहे. अनुसूचित जातीतील अनेक घटकांचा आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध असल्याचा दावा संघटनेने केला. केवळ एका घटकाच्या मागणीच्या आधारे निर्णय न घेता अनुसूचित जातीतील सर्व 59 उपजातींच्या भावना आणि आक्षेप सरकारने जाणून घ्यावेत अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते अविनाश शिंदे यांनी केली आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर निर्णय घेण्यापूर्वी आंबेडकरी नेते आणि विविध सामाजिक संघटनांशी खुली चर्चा करावी अशी ही मागणी करण्यात आली आहे. चर्चा न करता कोणताही निर्णय लादण्याचा प्रयत्न केल्यास तो स्वीकारला जाणार नाही असा इशारा रिपब्लिकन सेनेने दिलाय. सरकारने भूमिका बदलली नाही तर नाशिकपासून आंदोलनाची ठिणगी पेटवून महाराष्ट्रभर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही संघटनेने दिलाय. महाराष्ट्र दौऱ्यावर येणाऱ्या मंत्र्यांना आरक्षण उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर जाब विचारण्यात येईल असंही रिपब्लिकन सेनेने स्पष्ट केले. आता सरकार या मागण्यांवर काय भूमिका घेतं आणि 19 ऑगस्टच्या नाशिक दौऱ्यात रिपब्लिकन सेना नेमकी कोणती भूमिका घेतं याकडे लक्ष लागलं आहे. महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला हाताशी धरून उपवर्गीकरणाचा घाट घातलेला आहे. सदर कोर्टाने असे सांगितलेले नाही की तुम्ही उपवर्गीकरण कराच. कोर्टाने असे सांगितलेलं आहे की तुम्ही विचार करा. असे असताना महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरणाला पूर्ण 59 जातींचा कडाडून विरोध आहे. आपण जर बघत असाल सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रभर लाखोचे मोर्चे निघत आहे. मुंबईचा मोर्चा जर आपण बघितला असेल तर 10 लाखापेक्षा जास्त पब्लिक ही मुंबईमध्ये होते. असे असताना देखील देवेंद्र फडणवीस साहेब हे आंबेडकरी जनतेला मुद्दामून टाळण्याचं कटकारस्थान करत आहे. उपवर्गीकरण करणारच असं ते मीडियाशी ठामपणे सांगत असताना आंबेडकरी जनतेशी चर्चा करायला सुद्धा ते तयार नाही. त्यामुळे ही आंबेडकरी जनता या मुख्यमंत्र्यांना जेव्हा ते कोणत्याही महाराष्ट्रात कुठेही दौऱ्यावर असतील, त्याचं दुसरं उदाहरण सांगायचं झालं तर 19 तारखेला ते नाशिक दौऱ्यावर येत आहे किंवा 22 तारखेला पुन्हा एकदा त्यांचा दौरा आहे. जेव्हा ते नाशिकमध्ये येतील तेव्हा त्यांना काळे झेंडे व काळ्या फिती लावून त्यांचा निषेध केला जाईल व त्यांना दाखवलं जाईल की आंबेडकरी जनता जागरूक आहे. आणि जरी ते ऐकणार नसेलच तर शेवटचा मोर्चा हा विधान भवनात जाईल आणि त्यांना त्यांच्या खुर्च्या खाली करण्यास मजबूर करेल. नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात. नाशिकमधील रस्त्यांवरील खड्डे बुजवणं हे मोठं आव्हान असून कुंभमेळ्यापूर्वी पालकमंत्र्यांनी या कामाला गती द्यावी असं भुजबळ यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिकमध्ये अधिक आमदार निवडून आले असले तरी पालकमंत्री पदाचा निर्णय हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. गिरीश महाजन यांच्यावर काही आरोप होत असतील तर त्यांचं उत्तर ते देतील असंही भुजबळ म्हणाले. पालकमंत्री पद न मिळाल्याने आपलं महत्त्व कमी झालेलं नाही असा टोला लगावत आपण कधीही पालकमंत्री पदाची इच्छा जाहीर केली नव्हती असंही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. ठीक आहे, कुंभमेळा मंत्री म्हणून ते काम करतच होते, तर 2 मंत्री तिथे नेमण्यात काय अर्थ होता? त्याच्यामुळे एकच त्यांच्याकडे जबाबदार, कारण कुंभाचं काम, पालकमंत्री म्हणून तिथे काम, म्युन्सिपाल्टीचं काम, हे सगळं एकत्रीकरणच आहे. अख्ख्या जिल्ह्यामध्ये कुंभमेळ्याचं काम सुरू आहे वेगवेगळ्या ठिकाणी. त्यामुळे ठीक आहे ना, एकाकडे सगळे केंद्र म्हणजे केंद्रभूत होणं ही सगळी कामं तो उत्तम गोष्ट आहे. 2 सत्ता केंद्र, 2 ऑर्डर्स वगैरे, त्यापेक्षा हे बरं आहे. सोशल मीडियावरील पोस्ट ब्लॉक करण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
तरुण आणि विद्यार्थी आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत असताना त्यांच्या पोस्ट हटवल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. पोस्ट ब्लॉक केल्याने विरोध संपणार नाही, तरुणांचा आवाज थांबणार नाही असं म्हणत सरकार हुकुमशाही पद्धतीने कारभार करत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय. दरम्यान पुण्यातील अपघातावरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरले. ग्रामीण आणि शहरी भागातील रस्त्यांची दुरवस्था गंभीर असून रस्त्यांच्या खराब अवस्थेमुळे पुण्यात एका मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. या प्रकरणी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. असे जैनजीला सरकार किती घाबरलंय हे 15 ऑगस्टला पंतप्रधानांच्या भाषणातून दिसून आलं. ज्याचा उल्लेख तरुणांच्या संदर्भात, युवकांच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात कितीदा झाला. हे सरकार घाबरट सरकार आहे आणि त्यामुळं या तरुणांनी केलेल्या पोस्ट हे वस्तुनिष्ठ होत आहे. आणि मला हे कळत नाही की विद्यार्थी तरुण भावना व्यक्त करतात, अशा पोस्ट डिलीट करण्याचा सपाटा, ब्लॅक करण्याचा सपाटा हे सरकार लावते. याचा अर्थ या सरकारचा आता मला वाटतं की लोकशाहीवरचा यांचा विश्वास उडालाय. यांना हुकुमशाही पद्धतीनं कारभार करायचा आहे आणि आपल्या यांच्या विरुद्ध जो बोलेल त्याला ब्लॅक करायचा, जो विचार मांडेल, जो सोशल मीडियावर पोस्ट करेल त्याला ब्लॅक करायचा, त्याचा आवाज दाबायचा कायमचा, त्याला पुढे त्याचा आवाज निघू नये. हे तर आता सोशल मीडियावर ब्लॅक करणं सुरू आहे. उद्या हे मस्तवाल सरकार उद्रेक तरुणांचा झाला तर तरुणांचा जीव घेईल. अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात येत्या 22 ऑगस्ट रोजी नाशिक शहरात महामोर्चाचं आयोजन करण्यात आले. उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून अनुसूचित जाती समाजामध्ये नाराजी असून त्याविरोधात हा महामोर्चा काढण्यात येणार आहे. या महामोर्चामध्ये नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांनी केलंय. उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर समाजाची भूमिका सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हा महामोर्चा महत्त्वाचा असल्याचं गांगुर्डे यांनी म्हटलंय. त्यामुळे 22 ऑगस्ट रोजी नाशिकमध्ये होणाऱ्या या महामोर्चाकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधात जो 22 तारखेला नाशिकमध्ये महामोर्चा निघणार आहे, वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीची स्पष्ट भूमिका आहे की असंविधानिक उपवर्गीकरणाच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला वंचित बहुजन आघाडीचा विरोध आहे. आणि हे जे बदर कमिटीचा अहवाल पब्लिक डोमेन मध्ये न येता जो आरक्षणाच्या वर्गीकरणाचा घाट इथल्या सरकारने घातलेला आहे, त्याच्या विरोधात जनतेमध्ये रोष तयार झालेला आहे. दिनांक 14 ऑगस्ट रोजीच बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की या संदर्भात जर सरकारने पावले काही उचलली तर लोकांमध्ये प्रक्षोभ तयार होईल. आणि तो प्रक्षोभ आता महाराष्ट्रभराच्या मोर्चामधून आपल्याला दिसत आहे. आणि येणाऱ्या 22 तारखेच्या मोर्चाला सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध करावा असं मी समाज बांधवांना आवाहन करेल. आणि येणाऱ्या 22 तारखेला शेड्यूल कास्ट मधल्या 59 जातींनी या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात रस्त्यावरती उतरून लाखोच्या संख्येने हा मोर्चा यशस्वी करावा अशी मी विनंती करतो. गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा येथील आश्रमशाळेत 3 चिमुकल्यांचा मृत्यू झाल्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील आश्रमशाळांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांची सुरक्षा तपासणी सुरू केली आहे. गोंदिया जिल्ह्यात एकूण 11 शासकीय, 1 एकलव्य आणि 23 अनुदानित अशा 35 आश्रमशाळा आहेत. धानोरा येथील घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मुख्याध्यापक आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी शाळांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला. शाळा परिसरातील उघड्या विहिरी, तलाव, पाण्याचे साठे, पडलेले लाकूड, लोखंडी सळ्या, वाढलेले गवत आणि मैदानात साचलेले पाणी यासह विद्यार्थ्यांना धोका निर्माण करणाऱ्या बाबींची तपासणी करण्यात आली. ज्या ठिकाणी त्रुटी आढळल्या त्या ठिकाणी दूर करण्याचे आदेश देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ठिकाणी खिडक्यांना जाळ्या बसवण्याची कार्यवाहीही करण्यात आली असून प्रकल्प कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून नियमित देखरेख ठेवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि आरोग्य याबाबत प्रशासन सतर्क असल्याची माहिती प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर अशी घटना आपल्या गोंदिया जिल्ह्यात होऊ नये यासाठी आमच्या प्रकल्प कार्यालयातील सर्व कर्मचारी, विस्तार अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी आणि स्वतः आम्ही सर्व शाळांचे इन्स्पेक्शन लावले. ज्या ठिकाणी अशी काही घटना घडेल तर त्या ठिकाणी आम्ही स्वतः तिथे जाऊन पाहिले
तिथे बेडिंगची व्यवस्था आहे का, तिथे निर्लेखनाशी संबंधित साहित्य आहे का, इमारतीलगत काही तलाव किंवा साहित्य असं पडून आहे का, लाकडं पडून आहे का इंधनाचे. तर अशा प्रकारचे सर्व आम्ही पाहणी केली. कुठे गवत वाढलेलं आहे का, तर ते गवत कापण्यासाठी आम्ही निर्देश दिले. समजा ग्राउंड असेल तर ग्राउंडमध्ये पाणी वगैरे साचलेलं असेल का, तर ह्या सर्व गोष्टीची आम्ही पडताळणी केली. त्यानंतर प्रत्येक शाळेमध्ये आम्ही खिडक्यांना जाळी लावण्याचे निर्देश दिले. ते पण जाळी सर्व शाळेला लावण्यात आलेले आहे. नागपंचमी म्हटलं की सर्वत्र नागदेवतेच्या पूजेला विशेष महत्त्व दिलं जातं. मात्र अमरावतीच्या भातुकली तालुक्यातील धामोरी गावात नागपंचमीच्या दिवशीच गणपती बाप्पांची स्थापना करण्याची अनोखी परंपरा आजही जपली जाते. 200 वर्षांहून अधिक काळापासून सुरू असलेल्या या पारंपरिक उत्सवात गणपती बाप्पांचं 1.5 दिवसांसाठी आगमन होतं. गावातील हनुमान मंदिरात सार्वजनिकरित्या बाप्पांची स्थापना करण्यात आली. बाप्पांच्या आगमनावेळी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली, तर विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडते. या उत्सवात गावातील सर्व जाती धर्माचे नागरिक एकत्र सहभागी होतात. पूजेचा पहिला मान अमोल वारखडे परिवारातील सदस्यांना परंपरेने लाभला आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी लग्न होऊन सासरी गेलेल्या गावातील मुलीही आपल्या पतीसह आवर्जून माहेरी येतात. अनेक वर्षांची ही परंपरा आजही तितक्याच उत्साहाने जपली जात असून धामोरीच्या या अनोख्या गणेशोत्सवातून गावाची धार्मिक आणि सामाजिक एकात्मतेची परंपरा पाहायला मिळते. 1.5 दिवसाचा हा नागपंचमी गणपती उत्सव आजपासून 250 वर्षाची परंपरा. तत्कालीन गुरुवर्य म्हणजे इंग्रज काळामध्ये आधी जे गुरुकुल व्हायचे त्या गुरुकुल पासून ही परंपरा गाववासियांनी सुरू केली आणि आम्ही समस्त धामोरीवासी तथा धामोरीच्या आजूबाजूतील पंचक्रोशीतील म्हणा किंवा भातकुली तालुक्यातील समस्त भाविक भक्तगण आज आम्ही ही परंपरा कायम ठेवत आहोत. आणि आज काल विनायक चतुर्थीच्या मुहूर्तावर गणपतीची स्थापना करण्यात आली आणि आज नागपंचमीच्या शुभमुहूर्तावर सायंकाळी विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. आज हजारोच्या संख्येने मिरवणुकीमध्ये भाविक भक्तगण आहे. मराठी चित्रपटसृष्टीत सध्या लग्न आणि बरंच काही या बहुचर्चित चित्रपटाची चर्चा रंगली आहे. या चित्रपटाच्या पोस्टरचं मंत्रालयात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आलं. यावेळी सुनेत्रा पवार यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करत चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्यात. आशयपूर्ण आणि वेगवेगळ्या विषयांवरील मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून लग्न आणि बरंच काही हा चित्रपटही रसिकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. या सोहळ्याला अभिनेत्री पूजा सावंत, चित्रपटाच्या निर्मात्या संजना सुरेश पै आणि अंजली तुषार नानंजकर, दिग्दर्शिका वेदांती दाणी, अभिनेत्री अक्षया नाईक तसेच राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्यासह चित्रपटाच्या टीममधील अनेक सदस्य उपस्थित होते. पोस्टर अनावरणानंतर चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता आणखीन वाढली आहे. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.